अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर अडकलेल्या 3 तरुणांची प्रशासनाने अखेर सुखरूप सुटका केली. मात्र ही सुटका इतकी सोपी नव्हती. या बचाव मोहिमेदरम्यान नेमकं काय घडलं, त्या तिघांना जीव धोक्यात घालून डोंगरावरून सुरक्षित खाली कसं आणलं, हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत. उंच डोंगरावर अडकलेल्या 3 तरुणांपैकी एकाच्या मोबाईलला कसाबसा नेटवर्क मिळत होता. काळ्या कुट्ट अंधारात मोबाईलचं ते नेटवर्कच त्यांच्या जगण्याची आशा ठरलं. त्या तरुणांनी पोलिसांशी संपर्क साधत आपण अडकल्याची माहिती दिली आणि मदतीची याचना केली. त्यानंतर सुरू झाला रात्रीच्या अंधारात जीवाची बाजी लावून करण्यात आलेला बचाव कार्याचा थरार. पोलीस आणि अंबरनाथ अग्निशमन दलाचे जवान तातडीने मदतीसाठी रवाना झाले. मात्र डोंगरावरील अवघड वाटा, खोल दऱ्या आणि धोकादायक कडे यांची अचूक माहिती नसल्यास ही मोहीम पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रशासनाने बोहनोली गावातील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली. बोहनोली ग्रामस्थ मंडळाचे धाडसी युवक किशोर उगडे, सोनू घुटे, प्रतीक कडाळी, लालचंद्र निरगुडे, चेतन लचके आणि किशोर निरगुडे यांनी बचाव पथकासोबत डोंगर चढण्यास सुरुवात केली. अंधार, अवघड चढाई आणि जीवघेण्या परिस्थितीचा सामना करत त्यांनी अनेक तास अथक प्रयत्न केले. अखेर या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले आणि तिन्ही तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली. मात्र हा संपूर्ण थरार कसा होता, हे आता जाणून घेऊया. काल विषय असं झाला की 3 पर्यटक मुंबईवरनं फिरायला आलते. श्री मलंगडच्या बाजूला दादिमा डोंगर आहे, त्या डोंगरावरती. तर ते पावसामुळे ते तिथंच अटकून राहिले. ते 3 वाजता पोचलेले डोंगरावर. तर 3 वाजता पोचले तर त्यांनी कॉल केला एअरलाईन पोलीस स्टेशनला. तर साहेबांनी आम्हाला कॉल केला की असा विषय आहे. तर आम्ही साहेबांना बोललो, साहेब तुम्ही त्यांचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्या. आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला. त्यांना खूप कॉन्टॅक्ट करत होतो. एक दीड तासानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट झाला, आमच्याशी बोलणं झालं. तर आम्ही त्यांना विचारतो मी एक्झॅक्टली आहेत कुठे. तर आमचं त्यांच्याशी बोलणं झालं. आम्ही त्यांना बोललो तुम्ही तिथेच थांबा, खाली तुमच्या मोबाईलचा फ्लॅश आहे, आम्हाला थोडा करा, फ्लॅश दाखवा. तर आम्ही फ्लॅश बघितले आमच्या गावाच्या इथनं. आमचं गाव तर तिथून जवळ आहे. तर असा विषय झाला की नंतर सर्व एअरलाईन पोलीस स्टेशनची कमिटी, तसेच फायर गेटचे कमिटी, तर आमचे बोनोले गावचे माझे मित्र 7-8 मित्र होते माझ्यासोबत. तर आम्ही पूर्ण टीम घेऊन त्यांना शोधायला गेलो. तर खूप तासानंतर ते आम्हाला भेटले. तर भेटले ते आम्हाला, म्हणजे एवढं बेकार तिथं परिस्थिती होती ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे 1800 का 1900 फूट दरी होती, एवढी खोल दरी होती. ते तिथं वरती होते डोंगरावरती. तर एवढी बेकार आमची पण हालत झालती ना तिथं त्यांना काढता. म्हणजे त्यांना आम्ही व्यवस्थित घरी आणलं, पोचवलं, उतरवलं, व्यवस्थित त्यांना घरी पाठवलं. जे ट्रॅकिंगला जातात, फिरायला जातात कुठे, तुम्ही जा, पण अशा ठिकाणी जा तिथं तुम्हाला सर्व माहिती आहे. जिथं माहिती नाही तिथं तुम्ही जाऊ नका. कारण की आम्ही रात्रीच बघितलं, अशी घटना झाली की ते सकाळी 4ला निघालेले मुंबईवरनं. तर 3ला ते डोंगरावर पोचले. 3ला डोंगरावर पोचले तर त्यांचा आम्हाला कॉन्टॅक्ट रात्री 11 वाजता झाला. तर 11 वाजता झाला कॉन्टॅक्ट. तर आम्हाला टोटल 6 तास लागले त्यांना रिसिव्ह करायला. तर मित्रांनो, तुम्हाला आज जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही जिथं तुम्हाला माहिती आहे ट्रॅकिंगचं तिथंच जा, फिरायला जा, बाकी कुठेच जाऊ नका.